कुंभमेळ्यामध्ये स्नान करणं ही अंधश्रद्धा असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरती प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडलाय. काही जणांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध केला, काहींनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं. कुंभमेळ्यामधल्या स्नानाबद्दल विविध पक्षांच्या नेत्यांना काय वाटतंय आणि राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे सगळ्या नेत्यांनी कुठल्या चष्म्यातून पाहिलंय, पाहूयात. ज्या कुंभमेळ्यात नेते, अभिनेते, सेलिब्रिटींनी स्नान केलं, त्याच कुंभमेळ्यातलं हे पवित्र स्नान म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं, साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यानो करता कशाला पाप. बरं मी हेही विचारलं, आल्यावरती आंघोळ केलीच ना. हे आमच्या बाळा नांदगाव इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय, माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत. आणि बाळा नांदगावकर साहेब, गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत. हिंदूंच्या आस्थेच्या सर्वात मोठ्या सोहळ्यावर राज ठाकरेंनी बोट ठेवल्यानं त्यावर स्वाभाविकच बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विरोध केला, तर काही राज ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरले. राज ठाकरेंच्या धाडसाचं कौतुक वाटतं अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी दिली. तर इतर कुठल्या पक्षाचा नेता हे बोलला असता तर थैथयाट केला असता असं राऊत म्हणाले. नाही, गंगा नदीवर नाही, ते कुंभावर केलंय. कुंभावर केलंय. कुठे श्रद्धा असते का असं त्यांनी म्हटलं. नाही, त्यांनी असं केलं, असं हे जर आम्ही केलं असतं ना, तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, घरावर दगडफेक सगळं झालं असतं. आम्ही देशद्रोही पण ठरलो असतो. हे पण त्यांनी मत व्यक्त केलं आणि माझं तेच म्हणणं असतं की भारतामध्ये सगळ्यांना सगळी स्वातंत्र्य आहे. किंबहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करीन की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. हिंमत लागते सगळं बोलायला. आपल्या मनातनं बोलताना हिंमत लागते. आम्ही कदरू झालो आहोत, छंड झालो होत. आम्ही बोलायला पण घाबरतो की नको आपल्या मागे लागतील. बिंदास बोललेत राज ठाकरे, जे मनात येते, आणि ते अनेक भारतीयांच्या मनात आहे. राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहे आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर. अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहे. आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता, किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता, किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना यांनी थैथयाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला. आता बोला ना. मी राज ठाकरे यांच्या विधानावरती माझं मत व्यक्त करत नाहीये. काही या प्रत्येकाच्या भावना आणि प्रत्येकाची मत आहेत. त्यांना वाटलं ते बोलले. कुंभमेळ्याबद्दल बोलताना राज ठाकरेंनी नद्यांच्या स्वच्छतेवरही प्रश्न उपस्थित केला. गंगेचं पाणी खरंच दूषित आहे, त्यामुळे काही जणांना रोगही झाले असं म्हणत काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांनी राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला. तर नदी स्वच्छ नसेल तर त्यासाठी प्रयत्न करावे म्हणत कुंभमेळ्यामध्ये स्नान करून आलेल्या रोहित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली. कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत. ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय. श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही. एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी. आणि आम्ही काय नदीला माता.
परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत, तरी नद्या स्वच्छ. आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे. राज ठाकरे कधी कधी सत्य बोलतात, त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. पाणी दूषित आहे आणि खूप घाणेरडा पाणी होता, त्या खाली उतरू शकत नाही अशी स्थिती होती. अनेकांनी तिकडून आल्यानंतर त्यांना रोगांची लागण पण झाली. त्यामुळे तिथे इतके कार्डो लोक गेल्यानंतर ती व्यवस्था ती कोलमडणार आहे आणि ती दिसून आलं आहे. मी जेव्हा तिथं गेलो होतो, मी स्वतः तिथं पवित्र स्नान केलं. तिथून मी काही लोकांना सांगून मी स्वतःसुद्धा, तुम्ही जर बघितलं असेल तर तिथून गंगाजल आणलं होतं. पण गंगाजल आणल्यानंतर पाण्याची जी काय क्वालिटी होती, क्वालिटी म्हणजे मी पोल्युशनच्या अँगली नाही तर स्वच्छतेच्या बाबतीत, ती खूप चांगल्या क्वालिटीची नव्हती. त्यामुळे जे काय हजारो लिटर मी गंगाजल इथं आणलं, गंगाजल आणि 3 नद्याचं पवित्र ते जल होतं. इथं येऊन मलासुद्धा ते स्वच्छ करावं लागलं, म्हणजे ते फिल्टर करावं लागलं. काय शेवटी त्या पाण्यातले जे पवित्र कण असतात, नाही ती पवित्र शक्ती असते, ती काय फिल्ट्रेशनली कमी होत नाही. पण ते पवित्र जल जे मी त्या ठिकाणी स्वच्छ केलं, ते मी हजारो लोकांपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा, बाहेरसुद्धा तिथं दिलं होतं. मी चांगल्या भावनेतून दिलं, माझ्या विरोधकाला सुद्धा दिलं. त्यात मी भावना, कोणाला काय वाटलं माझ्याबद्दल टीकासुद्धा करण्यात आल्या, पण मी एका चांगल्या भावनेतून केल्यामुळे त्या टीकेला मी काय जास्त महत्त्व दिलं नाही. कारण टीका करणारे त्यांना तेवढंच जमतं, त्यांना लांबचा विचार जमत नाही, ते धर्म अंध असतात, त्यांना धार्मिकतेचं महत्त्व माहीत नसतं. त्यामुळे मला असा अनुभव आत्ता तरी आला नाही. फक्त टी व्हीवर काही लोकांनी आणि व्यक्तिगत लेवलला माझ्यावर टीका केला, त्याच्या पलीकडे काही झालं नाही. पण त्यांना जे काय करायचं करा, टीका करणारे करत असतात, आम्ही मात्र त्यातून प्रेरणा घेत असतो, एवढंच या ठिकाणी सांगतो. राज ठाकरेंच्या भूमिकेला नितेश राणेंनी विरोध केला. हिंदू धर्माच्या आस्थेबद्दल प्रश्न उपस्थित का करता? बकरी ईद, रमजानवर प्रश्न विचारा, असं नितेश राणे म्हणाले. शुद्धीकरणाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, तो त्यांचा अधिकार आहे. कदाचित त्यांना नदी आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून नमो गंगेच्या अंतर्गत किती नदी आमच्या शुद्ध झाल्या ही कदाचित माहिती त्यांची कमी असणार, कारण असं माझं म्हणणं आहे. कदाचित त्यांनी जसा गुजरातला जसा दौरा केला ना, त्यांनी परत एकदा दौरा जरा ह्या भागातल्या नद्यांचा करावा, त्यांना कळेल. त्याबद्दल काम आम्ही करू. एकेकाळी हिंदू जननायक म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करणाऱ्या राज ठाकरेंची हिंदू धर्म आणि आस्थेबद्दलची मतं मात्र वेगळी आहेत. अंत्यसंस्कारांसाठी होणारी जंगलतोड थांबवली पाहिजे आणि विद्युत दाहिनींची संख्या वाढवली पाहिजे, असं मतही राज ठाकरेंनी आधी व्यक्त केलं होतं. या देशामध्ये जी बेसुमार जंगलतोड होतीये, लाकडं जी कापली जात आहेत, ती कशासाठी कापली जात आहेत? दरवेळेला होळी आली की आम्ही सांगायचं लाकडं जाळू नका, झाडं वाढवली पाहिजेत, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मुळात आपल्या पहिल्यांदा धर्माकडे पाहणं गरजेचं आहे. आपल्या धर्मामध्ये, या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात, मरतात, त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात. ही लाकडं कुठून येतात? आज ती जी जंगलतोड होते, त्या सगळ्या जंगलतोडीचा सर्वाधिक जर समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो. आणि इलेक्ट्रिकवरच्या ज्या काही तुमच्या आहेत त्या काय म्हणतात त्याला, विद्युत दाहिनी, याचं देशभरामधलं प्रमाण 0.1% पण नाहीये. आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा, या सगळ्या जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड करतो. मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. कुंभमेळ्याबद्दल राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं त्याकडे पाहण्याचा प्रत्येक नेत्याचा चष्मा वेगळा आहे. कुंभमेळ्याकडे पाहण्याचे प्रत्येकाचे धार्मिक, पक्षीय, राजकीय दृष्टिकोन वेगळे आहेत. मात्र त्याही पलीकडे जाऊन कुंभमेळा हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.